तुमच्या घरच्यांना वाटत असेल की तुम्हाला भाजी शेत नाही, तर मग अशी दोडक्याची चटणी एकदा करूनच बघा. बघा कसे खुश होता घरचे. तर मग चला, आपल्याला आता दोडका घ्यायचा आहे, त्याची वरची साल काढून घ्यायची आहे. बघू शकता साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ना साल धुवून घ्यायची थोडीशी आणि एका साईडला ठेवून घ्यायची. आता आपल्याला ताव्यामध्ये ना शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. मग हिरवी मिरची, लसूण ते पण भाजून घ्यायचं आहे. तिच्यात ना आता आपल्याला साल टाकून घ्यायची. एका साईडला करून घ्यायचं आहे आणि साल टाकून घ्यायची. साल थोडंसं कलर चेंज होऊ द्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. तेल टाकल्यावर थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि छान असं. आता आपल्याला ना मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तिच्यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे सगळं. कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, साखर घालायची. थोडीशी साखर नक्की घालायचा, खूप छान चव येते. आता आपल्याला ना तिच्यात थोडीशी हळद घालायची आहे. बघू शकता हळद पण घातली. थोडं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि तर तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी. तव्यातलं तेल गरम झालं की आपल्याला चटणी टाकून घ्यायची. छान अशी खरपूस भाजून घ्यायची. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब